नगरच्या क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावरती आज ओबीसी महा एल्गार मेळावा होणार आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होईल। मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी समाजाची ही पहिलीच भव्य सभा होती आहे, त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर आज होत असलेल्या या ओबीसी मेळाव्यावरती ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी बबनराव तायवाडे आणि भुजबळ यांच्यावरती टीका केलेली आहे। ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी आता जनजागरण यात्रा काढलेली आहे। दुसरीकडे आमचे भुजबळ साहेब हे सुद्धा जे ओबीसीला सांगतायत की मराठा समाजाला आरक्षण देण्यात माझा काही आमचा विरोध नाही आहे, परंतु ओबीसीला धक्का लागू नये, पण कुठून देणार, कसा देणार हे मात्र ते सांगत नाही। जे ओबीसी समाज आहे त्यांचा भोळ्या भाबड्या समाजाचा भावनात्मक भडकून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून त्याच्यावर राजकीय पोळी भाजून ते सगळ्यांना आता बीजेपीकडे, ते स्वतःही बीजेपीकडे चालले आहेत आणि सगळ्यांना बीजेपीकडे नेऊ इच्छित आहे। हे दोन्ही ओबीसी समाजाचे नेते हे ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत। दरम्यान हरिभाऊ राठोड यांच्या याच टीकेला छगन भुजबळ यांनीही प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात काय सांगायचं। सगळ्यात मूर्ख बनवतोय लोकांना ते आहेत ते हरिभाऊ राठोड। बाकीचे जे आहेत तायवाडे वगैरे जे आहेत ते त्यांची मतं आहेत की बाबा हे बरोबर आहे, हा जी आर बरोबर नाही, हा जी आर नुकसान किती आहे काय, पण याचं काय म्हणणं आहे सोपं की तुमचं जे 17% आहे का, बस त्याच्यामधले 10% मराठा समाजाला द्या, 7% ओबीसीला ठेवा। आता हे सांगायला काय हा मोठा संविधान तज्ज्ञ हरिभाऊ राठोडच पाहिजे का तुम्हाला? तर या माणसापासून सगळ्या ओबीसींनी सावध असावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।